नमस्कार. या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आमचे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील. आशुतोषजी. सुधीर भाऊ, मोदींनी लॉकडाऊनचा पिरियड 3 मे पर्यंत वाढवलाय. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. 3 मे पर्यंत घरात बसायला लागणार म्हणून दुःख मानायचं, की कोरोनाचं संकट अजूनही वाढतंय म्हणून भीती बाळगायची. वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. तुम्ही महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते आहात. तुमचा अभ्यास आहे, अर्थकारणाचा अभ्यास आहे. कोरोनाच्या पाठोपाठ आर्थिक संकट येऊ घातलेलं आहे, आलेलं आहे. काही ना त्याची झळ बसते आहे. आरोग्य सेवेवर फार मोठा ताण आहे. आरोग्य यंत्रणा ठीक प्रकारे काम करते की नाही, विरोधी पक्षाचा पहार आहे. अनेक गोष्टी आहेत. तुमच्याशी बोलायचं आहे. सर्वात प्रथम, तुम्ही घरी आहात ना आणि सुरक्षित आहात ना? मी कार्यालयात आहे आणि सुरक्षित आहे. सुधीर भाऊ, एकूण जी परिस्थिती राज्यावर आहे, देशावर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बऱ्याचशा सूचना केलेल्या आहेत. काही महत्वाच्या सूचना आहेत. 20 तारखेपर्यंत मुख्यतः आपण जर काही नियम आणि शिस्त पाळली तर पुढच्या काळामध्ये काही वेगळ्या प्रकारे काम करता येईल. एकूणच राज्याच्या परिस्थितीबाबत, कोरोनाच्या संकटाला राज्य सरकार कशा प्रकारे तोंड देते, राज्यातल्या जनतेच्या काय भावना आहेत, काय सांगाल? असं आहे की हे जागतिक महामारी आहे. हे संकट मोठं आहे आणि या संकटात 21व्या शतकात विज्ञाननिष्ठ जगात अजूनपर्यंत औषधीचा किंवा एखाद्या लसीचा शोध लागलेला नाही. या संकटाची औषध काय? तर शिस्त. या संकटाची औषध काय? आपण सोशल डिस्टन्स ठेवून आणि घरात सुरक्षित राहून या संकटावर आपल्याला मात करता येतं. आणि म्हणून मग या दृष्टीने या संकटाकडे बघत असताना आज हे खरं आहे की आत्ताच आपल्या माध्यमातून आकडे दिले गेले की 2455 कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहे आणि 1700 पेक्षा जास्त मुंबईत आहे. ही संकटाची घंटी आहे, धोक्याची घंटी आहे. मग या संदर्भामध्ये या संकटात मात करत असताना आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी जसं सांगितलं की आता कोणताही पक्षभेद नाही, आम्हाला कोणावरही टीका करायची नाही, पण हे काम करत असताना आम्ही सर्व एक आहोत या भावनेने असणाऱ्या समस्या मात्र सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. जर याची औषध ही सुरक्षित घरी राहण्याच्या दृष्टीने सर्वात मोठी औषधी म्हणजे घरी राहणे, तर मग सरकार म्हणून आपल्याला या दृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. की सर्वांना रेशन पोहोचतंय का, जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा त्यांना व्यवस्थित रीतीने होतोय का, मेडिकल स्टोअर्सच्या संदर्भामध्ये आपल्याकडे असणारी व्यवस्था काय आहे. आत्ता हॉस्पिटल्सच्या संदर्भात आपण राज्य सरकार म्हणून काही व्हेंटिलेटर कोरोनासाठी आरक्षित केले, खरं आहे, पण शेवटी आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधेचा जेव्हा विचार करतो तेव्हा 1 लक्ष लोकसंख्येच्या मागे 103 बेड उपलब्ध आहे. राज्यामध्ये एकूण साधारणतः 10,000च्या आसपास व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. आणि म्हणून एकीकडे आपल्याकडे असणाऱ्या कोरोनाच्या संकटात असणाऱ्या आरोग्य सुविधेची कमतरता असताना मग या संकटाचा सामना हे आपल्याला किती बेड्स आहे, किती ICU बेड्स आहे किंवा व्हेंटिलेटर आहे, यापेक्षा आपल्याला सुरक्षित राहून कोरोना वाढणार नाही याची उपाययोजना करणं हे त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून जसं मी म्हटलं की रेशन हा पहिला मुद्दा आहे, कारण लोकांना शेवटी बाकी सारे व्यवहार थांबवता येतात. दुकानात जाणं थांबवता येईल, रोजगारासाठी मजुरीवर जाणं थांबवता येईल, भूक आणि तहान ही मात्र थांबवता येत नाही. ती योग्य वेळीच आपल्याला त्याची व्यवस्था करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मी सरकारला स्वतः विनंती केली की तुम्ही APL कार्डवर धान्य देण्याचा जो निर्णय केला, ज्याचा
आम्ही सर्वच जण पाठपुरावा करत होतो, सर्वच पक्षाचे नेते याची मागणी करत होते. पण केशरी कार्डवर धान्य देताना तुम्ही जी अट टाकली की 1 मे नंतर आम्ही देऊ, तर मला वाटतं की सरकारने ताबडतोब केसरी कार्ड ज्यांना आपण धान्य पुरवठा करत नाही ते 1,52,00,000 कार्ड आहे. म्हणजे साधारणतः 4.5 कोटी जनता अशी आहे कमीत कमी की ज्यांना आपण आत्ता धान्य देतच नाही आहोत. म्हणजे हे धान्य त्यांच्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी जे निर्णय झाले त्या निर्णयाचा अंमलबजावणी किंवा अंमल हा 1 मे पासून करता कामा नये, तो आजपासून केला पाहिजे. आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना काय करायचं, तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा आपण याद्या तयार करून अशा संकट समयी आपण धान्य दिलं पाहिजे. आमच्यासाठी दुःखाची गोष्ट काय, केंद्र सरकारनी माननीय पंतप्रधान महोदयांनी पंतप्रधान गरीब पॅकेज जाहीर केलं 1,70,000 कोटीचं. आतापर्यंत त्याच्यामध्ये साधारणतः 38,000 कोटीच्या आसपास वाटपही झालं. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रात 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये आलेत. ज्या महिला आहेत त्यांच्या जनधन योजनेमध्ये 500 रुपये आलेत. आता जे निराधार वंचित आहे त्यांना 1,000 रुपयाची घोषणा केली. मी काल मागणी केली आणि काल फोनही केला की आता आपल्या राज्यामध्ये 34 लाख निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता इंदिरा गांधी शेतमजूर निवृत्ती वेतन योजनेमध्ये लाभार्थी 34 लाख आहे. जानेवारीपासून निवृत्ती वेतन योजनेतले पैसे आपण दिले नाही आणि संजय गांधी निराधार योजनेत आणि श्रावणबाग योजनेमध्ये मार्च एप्रिल मेचे पैसे देणं आवश्यक आहे. आता काल सरकारच्या वतीने सचिव महोदय म्हणाले या आठवड्यात आम्ही हे पैसे देऊ. तर या 34 लाख कुटुंबापर्यंत आपण जर पैसे दिलेत तर मग रेशन नंतर आपल्याला या दृष्टीने निश्चितपणे मदत होऊ शकते. अतिशय बिकट आहे, पगारासाठी पैसे नाहीयेत. असं आहे की परिस्थिती बिकट आहे ही आपल्याकडे चुकीची माहिती आहे. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे आणि मला माहिती आहे की आपलं राज्य हे या देशाच्या GDP मध्ये 15% कॉन्ट्रीब्युशन देणारं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारं इंजिन आहे. माझा प्रश्न हा पडतो की तुम्ही एकीकडे सांगता पगाराकरता पैसे नाही आणि मग 20 मार्च पासून 31 मार्च पर्यंत साधारणतः 10,000 कोटी रुपये हे विविध खात्याच्या आपण कॉन्ट्रॅक्टसाठी खर्च केले, कॉन्ट्रॅक्टरांना देण्यासाठी खर्च केले. त्यांना पैसे दिले पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, कारण शेवटी त्यांच्याकडे मजूर आहे. त्या मजुरांना सुद्धा आपल्याला व्यवस्था करायची आहे. पण माझ्याकडे 20 मार्च पासून 31 मार्च पर्यंतची माहिती आहे. 10,000 कोटी आपण कॉन्ट्रॅक्टरला दिले. आपले बांधकाम कामगारांच्या हक्काचे पैसे 9,000 कोटी आता बँकेत जमा आहे. 9,000 कोटी आपण बांधकाम कामगारात 21 प्रकारचे बांधकाम कामगार कुठे नाही अडली. म्हणजे मला असं वाटतं की राज्य सरकारने या संकटावर मात करताना आता ऱ्हस्व दीर्घ काना मात्रा GR परिपत्रकाच्या बाहेर जाऊन अर्थशास्त्र हे मजबूत करू. पण आता भूकशास्त्र महत्वाचं आहे. भूकशास्त्राचा विचार केला पाहिजे. जर हा विचार आपण केला नाही तर काही अधिकारी निश्चितपणे तुम्हाला चुकीची माहिती देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसरी महत्वाची बाब मी नम्रपणे आपल्याला लक्षात आणून देतो की राज्यकर्ते म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संवेदनशीलतेने आपल्याकडे कोरोनाचं संकट वाढू नये याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की एकीकडे रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य द्यायला काही 200-400 कोटी रुपये लागतील, 100-500 कोटी रुपये लागतील. आपण त्यांना 100-500 कोटी वाचवण्याच्या प्रयत्नात मी नम्रपणे तुमच्या माध्यमातून ही गोष्ट लक्षात आणून देतोय की आपल्या राज्यामध्ये आपलं सकल उत्पन्न म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट हे या वर्षी आपण गृहीत धरलाय 32,24,013 कोटी. म्हणजे याचा अर्थ आम्ही जेव्हा 1 महिना लॉकडाऊन करतो हे 500 कोटी वाचवण्याच्या जर आम्ही याच्यात गेलो नाही आणि 100-500 कोटी न वाचवता आम्ही लॉकडाऊन कमी होण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर महिन्याला आमचं जे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे ते 2,68,667 कोटी हे महिन्याचं आमचं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे. रोजचं आमचं नुकसान 8,832 कोटी 91 लाख होत आहे. 8,832 कोटी 91 लाख हे रोजचं नुकसान होत आहे.
सुधीर भाऊ, मी बघितलंय की नेहमीच भारतीय जनता पक्षाचे नेते अभ्यासू असतात आणि आकडेवारी त्यांची अगदी तोंडपाठ असते. एवढे मोठे मोठे आकडे तुम्ही आमच्या तोंडावर फेकताय, पण नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही शेवटी भारतीय जनता पार्टी कुठेतरी राजकारण करते असा एक समज लोकांमध्ये होतोय. काय हे होतंय? चुकीचा समज आहे हा, चुकीचा समज आहे. राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्र लिहिलं ते वाचा, किंवा पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर राजकीय पक्षांनी केलेले ट्विट वाचा. मी राजकारण करत नाही, मी सत्य माहिती देतो. कारण अशा संकट समयी टीका करून स्वार्थी राजकारण करणाऱ्यापैकी आम्ही नाही. पण जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या सरकार दरबारपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून या राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी या गोवर्धन पर्वतामध्ये आपलाही हातभार लागला पाहिजे. अनेकदा आपल्याला देण्यात येणारी माहिती, ही माहिती जर अचूक नसेल तर दुर्दैवाने आपली दिशा बदलते, आपल्या निर्णयाची स्पष्टता बदलते. निर्णय स्पष्ट घेता यावे. जसं मी आता सांगितलं की एकीकडे 8,832 कोटीचं आपलं रोजचं नुकसान होतं, त्यापेक्षा 100-500 कोटी आपण. याचा अर्थ प्रशासन राज्यकर्त्यांना पूर्ण माहिती देत नाहीये का, किंवा प्रशासनावर राज्यकर्त्यांची पकड नाहीये का? आपण घटना करत असताना मला ते वाक्य फार आवडतं की तेव्हा ही विचारणा केली होती की या 4 स्तंभापैकी जे 2 स्तंभ आहेत त्यांना शिक्षण अनिवार्य केलं, एक प्रशासन आणि दुसरी न्याय व्यवस्था. पण जे 2 स्तंभ आहे, राजकीय नेते व पत्रकार यांना कोणत्याही पद्धतीचं शिक्षण अनिवार्य केलं नव्हतं. आणि मलाही लहानपणी हा प्रश्न पडायचा की लोकशाहीचे 2 स्तंभाला शिक्षण अनिवार्य आहे. मला जर कलेक्टर व्हायचं आहे तर IAS व्हावं लागतं, पण मला मंत्री व्हायचं असेल तर शिक्षणाची गरज नाही. शिक्षण घेतलं नाही, 8वी पास असलो तरी मी मंत्री होऊ शकतो, मी राज्याचा अर्थमंत्री होऊ शकतो. मग मला एका नेत्याने फार चांगलं उत्तर दिलं की शेवटी प्रशासन हे आकडेवारीमध्ये असते, पण नेत्यांनी मात्र हृदयाचा आवाज ऐकला पाहिजे. जनतेच्या हृदयातून आपण आपल्या हृदयापर्यंत त्यांचे प्रश्न, समस्या, दुःख, वेदना समजून त्यावर प्रशासनाच्या माध्यमातून योग्य आपण निर्णय करण्यासाठी त्यांच्या आकडेवारीची मदत घेतली पाहिजे. आता मी जेव्हा आकडेवारी सांगतो आहे, या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्यासमोर 2 प्रश्न आहेत की एक, मोफत किंवा कमी दरामध्ये रेशन उपलब्ध करायचं का, की अशाच पद्धतीने रेशनसाठी मुंबईमध्ये किंवा इतर हॉटस्पॉटमध्ये लोक भटकत आहे. आज वुहानमध्ये आपण बघतोय की वुहानचे नागरिक आनंद उत्सव साजरा करताय. 76 दिवस लॉकडाऊन होते, पण तुम्ही त्या लॉकडाऊनचा जर अभ्यास केला किंवा ती माहिती लोकांपर्यंत दिली तर त्या लॉकडाऊनमध्ये सरकारच्या माध्यमातून हॉटस्पॉटमध्ये ज्या व्यवस्था केल्या, आपली मुंबई या लोकसंख्येच्या घनतेमध्ये कुठेही कमी नाही. उपनगर मुंबईची घनता जर तुम्ही बघितली नेटवर जाऊन, तर 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 21,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. धारावी सारखी झोपडपट्टी आहे. मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई बंद याचा अर्थ काही मिनिटासाठी, काही सेकंदासाठी जसं हृदय बंद झालं तर त्या शरीरावर परिणाम होतात, तशी मुंबई बंद झाली तर या देशाच्या अर्थव्यवस्थेवर कारण नसताना परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून सरकार म्हणून जसं आम्ही मागणी केली की 50 लाख रुपयाचा विमा, नेते म्हणून राज्याचे अनुभवी नेते आज संपूर्ण महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पाहते, ऐकतेय. तुम्ही असं काही टास्क किंवा ऍक्शन पॉइंट सांगू शकाल या माध्यमातून की हे या अमुक गोष्टी आता होण्याची गरज आहे आणि राज्य सरकार ते कशा प्रकारे करू शकते? नाही, मला असं वाटतं की मी रोज या संदर्भामध्ये जे फोन मला येतात, व्हॉट्सअप येतात किंवा मला कॉमेंट्स लोक पाठवतात, त्यातून मी स्वतःच्या संदर्भामध्ये एक नियोजन केलं आणि ते मुद्दे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवले. 2दा मुख्यमंत्री महोदयांना फोनवरही चर्चा केली, मुख्यमंत्री महोदयांचे जे सचिव आहेत त्यांच्याशीही चर्चा केली. मला असं वाटतं की पहिला मुद्दा, लोकांनी बाहेर निघू नये असं वाटत असेल तर आपल्याला ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही रेशन दिलं पाहिजे. केशरी रेशन कार्ड धारकांना 1 मे नव्हे तर आजपासून आपण रेशन देण्याचा निर्णय केला पाहिजे. दुसरा, बांधकाम कामगार किंवा बांधकाम विभागाशी संबंधित असणाऱ्या कामगारांच्या हक्काचे, त्यांचे स्वतःचे 9,000 कोटी रुपये आपल्या सरकारकडे जमा आहे. 12 लक्ष या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 5,000 रुपये
हे ताबडतोब टाकण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तिसरा मुद्दा, या संकटाचा सामना करणारे, मग आपण कधी कधी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भातून आपण एखादी क्लिप व्हायरल होताना बघतो की त्या पोलीस कर्मचाऱ्याची लहान मुलगी सांगते, बाबा तुम्ही बाहेर जाऊ नका. पण तो पोलीस कर्मचारी बाहेर जातो, या संकटात जनतेची सेवा करतो, या संकटात महाराष्ट्र धर्माचं पालन करतो. मी विनंती केली सरकारला की केंद्र सरकारने जसा विमा दिला तसं राज्यामध्ये कोरोनाच्या संकटात काम करणारे, मग डॉक्टर असेल, नर्स असेल, परिचारिका असतील, स्वच्छता करणारे स्वच्छता दूत असतील, पोलीस कर्मचारी असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, किंवा आता सर्वे करणारे शिक्षक असतील, मी सरकारला विनंती केली की यांचा एक 50 लाख रुपयाचा विमा कवच कोरोनाच्या संदर्भात दिला पाहिजे. आणि वित्त विभागाची स्वतःची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी इन्शुरन्स कंपनी आहे. आमदार निधी कोणाचा आहे? जनतेचा आहे. वारंवार मागणी करतोय की आमदार निधीवर बंधन टाकू नका, की एवढाच खर्च त्या आमदाराला जनतेसाठी करता येईल. अरे जान है तो जहान है, अभी नहीं तो कभी नहीं. आता आपल्याला या संकटावर मात करताना खरा तर GR काढला पाहिजे की तुमच्या आमदार निधीतून जे पैसे तुम्हाला या संकटात जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेसे वाटतात ते सारे पैसे जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची अनुमती असली पाहिजे. आम्ही याला मर्यादेचं बंधन का टाकतो? अरे जान है तो जहान है. या देशाची शक्ती आहे, या महाराष्ट्राची शक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही आपला व्यापारी मागे राहणार नाही, कामगार मागे राहणार नाही, कष्टकरी मागे राहणार नाही, शेतकरी मागे राहणार नाही. पण अशा समयी आपण ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा याच्या बाहेर जाण्याची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता केली पाहिजे. वीज बिल, आता 2 महिन्याचं वीज बिल कमीत कमी गरिबांचं किंवा ज्यांच्या हातावर पोट आहे अशा मध्यमवर्गीयाचं माफ करण्याचा निर्णय आपल्याला केला पाहिजे. मी नितीन राऊत साहेबांचं एका गोष्टीबद्दल अभिनंदन करेल की सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग याबद्दल त्यांनी एक निर्णय केला आणि तो निर्णय म्हणजे स्थिर चार्ज, जे फिक्स चार्ज आहे, तुम्ही वीज वापरा अथवा वापरू नका, MSEBच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युशन कंपनीचं जी बिल येतं ते माफ केलं. पण वीज बिल माफ करावं लागेल, कारण गरिबांना रोजगार नाही आणि त्यासाठी वीज बिल माफ करण्याचा निर्णय केला पाहिजे. कृषी क्षेत्र, कारण आपल्या राज्यामध्ये साधारणतः आता या क्षणाला 1,53,00,000 हे शेतकरी कुटुंब आहे. 2,60,00,000 लोक हे शेतीवर उपजीविका करतात, शेतमजुरी असेल किंवा इतर माध्यमातून. आज शेतकऱ्यांचे काही जे प्रश्न आहे, मग कुक्कुटपालन धोक्यात आलं आहे, आपली काय योजना आहे ती सांगावी लागेल. त्याच्या मनामध्ये संदिग्धता आहे, मानसिक दबाव आहे. शेतीच्या संदर्भात आता कापूस उत्पादक आहे, 15% कापूस राहिला, घरामध्ये कापूस टाकला तर मधात पावसाने तो ओलसर झाला, एक प्रकारची कीड आली, त्या घरातील लोकांना खाज लागताय, खाजीची बिमारी. मग अशा प्रसंगात आपण एक सुरक्षित अंतर ठेवून सुरक्षित खरेदीची व्यवस्था आपल्याला करता येईल का? अंगूर आहे, अनार आहे, बागायती शेतीचे प्रश्न, अतिशय मोठी आव्हानं महाराष्ट्र समोर आहेत. नक्कीच सुधीर भाऊ, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींचा एक गोषवारा घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे सल्ले दिलेत महाराष्ट्राने ऐकलेत, महाराष्ट्राच्या राजकारणाने ऐकलेत. पाहूया या सल्ल्यांपैकी किती सल्ल्यांप्रमाणे पुढे कारवाई होते. आणि तुम्ही जे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, ह्रस्व, दीर्घ, कानामात्रा हे बघण्याची वेळ नाहीये. GRच्या पलीकडे जाऊन शेवटी नेता म्हटला तर तो त्याचं हृदय, त्यांनी हृदयातून निर्णय घ्यायला हवेत. प्रत्येक वेळेस प्रशासनाच्या आकडेवारीवर बस अवलंबून राहून जर निर्णय घ्यायची वेळ आली तर कोरोनाचं संकटही पुढे जाईल, हे लॉकडाऊनही पुढे जाईल आणि त्याचा फटका सगळ्यांना बसेल. महाराष्ट्र हे प्रगतिशील राष्ट्र आहे, प्रगतिशील राज्य आहे. अशा राज्यांनी अशा वेळेस तात्पुरते का होईना जर आपली तिजोरी जर थोडी सैल सोडली तर या संकटावर लवकर मात करता येईल. सुधीर भाऊ, धन्यवाद. तुम्ही अतिशय चांगले मुद्दे मांडलेत. वेळ कमी पडला हे नक्की. पुन्हा एकदा आपण तुमच्याशी संवाद साधूयाच. राज्य शासनाचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमत आपण करणारच आहोत. तुर्तास न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी, अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.